पुढील बातमीकडे। उद्योगपती रतन टाटांनी आपल्या इच्छापत्रामध्ये शेकडो कोटींची संपत्ती आपल्या जुन्या सहकार्याच्या नावावर केली आहे। कोण आहेत मोहिनी दत्ता? मोहिनींशी काय आहेत टाटांचे संबंध? पाहूयात त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट। रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला होता। देशासाठी त्यांनी उद्योगासह सामाजिक क्षेत्रात सुद्धा मोठं योगदान दिले। त्यांच्या पश्चात त्यांची कोट्यावधींची संपत्ती नक्की कोणाला मिळणार याची चर्चा असताना रतन टाटा यांचं मृत्यूपत्र नुकतंच उघडण्यात आलं। आणि त्यात टाटा यांनी त्यांच्या संपत्तीचा 1/3 हिस्सा म्हणजे जवळपास 500 कोटींपेक्षाही जास्त संपत्ती मोहिनी मोहन दत्ता यांच्या नावे केलेली आहे। रतन टाटा आणि दत्ता यांच्यातील नात्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे। टाटा कुटुंबासाठी सुद्धा ही बातमी अत्यंत धक्कादायक आहे। त्यामुळे मोहिनी दत्ता नक्की कोण आहेत याविषयी आता कुतूहल निर्माण झालेलं आहे। स्टॅलियन या ट्रॅव्हल एजन्सीचे मालक होते। त्यांचं वय 80च्या आसपास असावं। दरम्यान 2013 मध्ये ते ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सचा भाग असलेल्या ताज सर्व्हिसेसमध्ये त्यांची कंपनी विलीन करण्यात आली। दत्ता आणि त्यांच्या कुटुंबाची स्टॅलियनमध्ये 80% हिस्सेदारी होती, तर 20% भागीदारी टाटा इंडस्ट्रीजकडे होती। दरम्यान दत्ता यांच्या मुलीने 2015 पर्यंत ताज हॉटेल्समध्ये काम केले आणि त्यानंतर 2024 पर्यंत टाटा ट्रस्टमध्ये काम करायला सुरुवात केली। रतन टाटा वयाच्या 24व्या वर्षी जमशेदपूरमध्ये दत्ता यांना भेटले आणि त्यांनी मला मोठी मदत केली आणि मला घडवलं असं रतन टाटा यांनी नमूद केलेलं आहे। ते एकमेकांना जवळपास 60 वर्षांपासून ओळखत असल्याचा दावा दत्ता यांनी केलेला आहे। डिसेंबर 2024 मध्ये NCPA मुंबई इथं आयोजित रतन टाटा यांच्या वाढदिवसाच्या समारंभात सुद्धा दत्ता यांना आमंत्रित करण्यात आलं होतं। दरम्यान रतन टाटा यांची संपत्ती सुमारे 8000 कोटींपेक्षा जास्त असल्याचा दावा केला जातोय आणि याच संपत्तीपैकी 500 कोटींपेक्षाही जास्त संपत्ती ही आता रतन टाटा यांनी मोहिनी मोहन दत्ता यांच्या नावे केलेली आहे। त्यामुळे कधीही प्रसिद्धीच्या झोतात न आलेले मोहिनी मोहन दत्ता यांची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे।